थर्ड चॅप्टर आहे. थर्ड चॅप्टर काय आहे? नाउन्स आहे. लहानपणापासून आपण नाउन चॅप्टर करत आले. व्हॉट इज अ नाउन? नाउन काय आहे? नेम. नेम ऑफ व्हॉट? नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर अ थिंग. ही लहानपणी तुम्ही डेफिनेशन शिकले होते. आता त्यात इथे ॲड काय झाले? ऑर फिलिंग. ओके. नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग ऑर फिलिंग. CBSEचं जर तुम्ही टेक्स्टबुक पाहिले, देर इट इज रिटन द नेम ऑफ आयडियाज, इमोशन्स. कशाचंही नाव असू देते. मग एखाद्या तुम्हाला आलेली एखादी आयडिया असेल, त्याला दिलेलं नाव. कन्सेप्ट असेल, फिलिंग्स असतील, कशालाही दिलेलं नाव म्हणजे नाउन. असं काही नाही. आता इट इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू द नेम ऑफ अ पर्सन किंवा एखाद्या वस्तूचं नाव किंवा एखाद्या प्लेसचं नाव, असं नाही आहे. नेम ऑफ एनिथिंग. नेम गिवन टू अ पर्सन, प्लेस, ॲनिमल, थिंग ऑर फिलिंग, अशी तुमच्या बुकमध्ये डेफिनेशन दिलेली आहे. कोण कोण आलं? पर्सन, प्लेस, ॲनिमल, ॲक्शन, फिलिंग, क्वालिटी. ओके. इमोशन्स, फिलिंग्स तेच झालं, इमोशन्स. ओके नाही, कशालाही दिलेलं नाव काय येतं? मीन्स इट इज नाउन. ठीक आहे. पर्सनचे एक्झाम्पल काय घेऊ शकता? राज, रोहन, सीमा, जे काही मुला पर्सनची नावं. प्लेसचं नाव काय? तुमचं शेवगाव. येस. पुणे, मुंबई, काहीही लिहू शकता. ओके. ॲनिमल, कॅट, डॉग, टॉर्टॉइस, काहीही, कोणतंही ॲनिमल, त्याला दिलेलं नाव. ॲक्शन्स, फिलिंग्स, क्वालिटी, इमोशन्स, काय काय येऊ शकतं याच्यात? ऑनेस्टी, देन हॅप्पी नाही आहेत बाळा. हॅप्पी हा ॲडजेक्टिव्ह झाला. हॅप्पीनेस, चाइल्डहुड, हॅप्पीनेस, जॉयफुल. ठीक आहे. हे काय आहेत? नाउन्स आहेत. आणि थिंगची नावं कोणतंही लिहू शकता. पेन आहे, बुक आहे, काही पण. नेम ऑफ एनिथिंग इज अ नाउन. Okay, now they have classified nouns into 5 types. First one is common noun, proper noun, abstract noun, collective noun and material noun. Okay, proper noun आणि common noun हे काय आहेत? Proper means एखाद्या वस्तूला, जागेला, कशालाही दिलेलं स्पेसिफिक नेम. प्रॉपर नाउनच्या डेफिनेशन मध्ये काय येतं? नेम ऑफ द स्पेसिफिक नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर अ थिंग. प्रॉपर नाउन मध्ये इमोशन्स, फिलिंग्सला दिलेली नावं येत नाहीत. ओके. जसं ईशानी म्हणलं तर हीच ईशानी, ही आहे का, ती आहे का? नाही. सो ईशानी इज अ प्रॉपर नाउन. आणि कॉमन नाउन काय येईल? गर्ल म्हटलं तर कॉमन नाउन. मुलगी म्हटलं तर मग कोणती पण मुलगी यातली, होय की नाही? सो एखाद्याला स्पेसिफिक नाव दिलंय तर ते झालं प्रॉपर नाउन. आणि जे कॉमन म्हटलं मग ते असे कितीतरी जण आहेत. डॉग घेतला, डॉगला नाव दिले टॉमी, तर टॉमी इज अ प्रॉपर नाउन. आणि डॉग कशाच्या अंडर येईल? येस, कॉमन नाउन. डॉग कितीतरी आहेत ना, 1000 डॉग आहेत. सो डॉग इज अ कॉमन नाउन. नेक्स्ट काय आहे? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये काय काय येतात? जे फिलिंग्स, इमोशन्स आहेत त्यांना दिलेली नावं. मीन्स इट कॅन जस्ट बी फेल्ट. जसं मी एक मगाशी एक्झाम्पल काय लिहिलं? एकटाच बडबडतोय की काय? ऑनेस्टी. ऑनेस्टी दिसू शकते का आपल्याला? नाही. इट कॅन जस्ट बी फेल्ट. कळतंय की हा व्यक्ती, हा माणूस जो आहे हा काय आहे? ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे. इट कॅन ओनली बी फेल्ट. हे दिसतं का आपल्याला? नाही. ऑनेस्टी. राईट. अजून काय एक्झाम्पल्स दिलेले आहेत? लाफ्टर, ब्रेवरी, योथ. एखाद्या योथ मीन्स व्हॉट? तारुण्य जे आहे. इट कॅन ओनली बी फेल्ट. लहान
मुलं आहेत, तरुण आहेत, म्हातारे आहेत. योथ जो तरुण पण आहे, इट कॅन ओनली बी फेल्ट, राईट? बरोबर की नाही? ओके, बरोबर. हे फक्त फील होऊ शकतात. ऍबस्ट्रॅक्ट नाउन जे आहेत ह्यांना प्रॉपर नेम, कॉमन नेम असं काही येत नाही. व्हॉट डू यू वॉन्ट? मोबाईल. नेक्स्ट इज ब्रेवरी दिलेला आहे त्यांनी एक्झाम्पल मध्ये, हो की नाही? ब्रेवरी कॅन ओनली बी अंडरस्टूड, इट कॅन ओनली बी फेल्ट. असं डायरेक्टली दिसणार नाही ते, हो की नाही? मग ते येतात ऍबस्ट्रॅक्ट नाउनच्या अंडर. नेक्स्ट काय आहे? कलेक्टिव्ह. कलेक्टिव्ह नाउन मीन्स व्हॉट? द नेम गिवन टू अ ग्रुप. कोणत्या तरी ग्रुपला दिलेलं नाव, ते काय झालं? कलेक्टिव्ह नाउन. जसं रो ऑफ बेंचेस, बुके, बुके ऑफ फ्लॉवर्स आहे, बंच ऑफ कीज, बंच ऑफ ग्रेप्स, देन स्कूल ऑफ, क्राऊड ऑफ पीपल, स्कूल ऑफ फिश, हो की नाही? ग्रुपला जी जी नावं दिलेली आहेत ती सर्व कशात येतात? कलेक्टिव्ह नाउनच्या अंडर. आणि नेक्स्ट लास्ट फिफ्थ वन इज मटेरियल नाउन. द नेम गिवन टू अ मटेरियल. जसं बेंच, हा बेंच बनलाय, कशाचा बनलाय? वुडन. वुड हे मटेरियल आहे. हे बेस कशाचा बनलाय? आयर्न. येस, आयर्न. आयरन नाही म्हणत बाळा, त्यातला आर जो आहे हा सायलेंट आहे. करतात बरेच जण प्रोनाउन्स आयरन. आयरन हे रॉंग आहे. आयर्न. आयर्न आहे, वूड आहे, व्हीट, मिल्क, होय की नाही? हे सगळे मटेरियलचे नाव आहेत. तर इट कम्स अंडर मटेरियल नाव. दिलेलं आहे तुमच्या बुकमध्ये, रीड आउट करा. एक्झाम्पल्स दिलेत आणि त्याचे डेफिनेशन्स पण दिलेले आहेत. नेक्स्ट काय दिलेलं आहे त्यांनी? नंबर. नाउन नंबर. इट इज नाउन नंबर मध्ये काय येतं? सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर अँड प्लुरल. वन अँड मेनी लहानपणी शिकलेत. वन, मेनी. बुक, बुक्स, टॉय, टॉईज असे. त्याला पण काही बेसिक रूल्स दिलेले आहेत, इथे मेन्शन नाही येतात त्या सध्या. ऑलरेडी तुम्हाला 5th 6th ला होते. इन शॉर्ट आपण रिपीट करूयात. जिथे वाटेल एक्सप्लेन करायचे सांगा, ठीक आहे? काही जे वर्ड्स आहेत ज्यांना ऍड काय केला जातो? ओनली एस टू मेक इट प्लुरल. जसं टॉय, टॉईज, की, कीज, बुक, बुक्स. ओके, हे झाले प्लुरल. काही वर्ड्स असे आहेत ज्यांना आपण काय ऍड करतो? ES टू मेक इट प्लुरल. जसं आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? जे वर्ड्स SS, SH, CH, XO, जे वर्ड्स SS, SH, CH, X आणि O ने एंड होतात जनरली, त्यांच्या पुढे आपण काय लावतो? ES. बट देअर आर एक्सेप्शन्स टू. ओके, जसं बेंच, CH ने एंड झाला, वी विल ऍड ES, बेंचेस. बंच, BUNCH, CH ने एंड झाला, बंचेस. SH चं काय येईल? BUSH, बुश, SH ने एंड झाला, ES, बुशेस. अजून काय आहे SH ने? ओके, एक एक पाहणार. तर SH चा अजून एक्झाम्पल आठवतंय का काही? बुश, अजून एखादं? मलाही पटकन आठवत नाही आता. ठीक आहे, SS वाले काय आता? नाही, तो नाही होत. ग्लास, ग्लासेस. ओके, डबल S ने एंड झाला, ES, यस, ग्रास, ग्रासेस. CH ने झाला, SH ने झाला, X ने काय होतं? फॉक्स, फॉक्सेस. बॉक्स, बॉक्सेस. ओके, जो एंड होतो O ने, पोटॅटो, पोटॅटोज. ठीक आहे ना? टोमॅटो, टोमॅटोज. जो एंड होतो O ने त्याला लागतो
बट नेहमीच असं असेल असं नाही, काहींना एक्सेप्शन्स असतात. नेक्स्ट काय आहे, जे एंड होतात व्ही ने, सॉरी, जे एंड होतात एफ ने किंवा एफ ई ने. ओके, तर त्यांचं एफ ई निघतो आणि त्याच्या जागेवर काय लागतो, व्ही आणि मग ई एस. ओके, जसं एक्झाम्पल शेल्फ, एफ काढायचा आणि त्याच्या जागेवर काय लावायचा, व्ही आणि ई एस, एस एच ई एल व्ही ई एस, माझी स्पेलिंग चुकली, एस एच ई एल व्ही ई एस, शेल्व्स. काल्फ, एफ ने एंड झालाय, सी ए एल व्ही लावायचा आणि ई एस, काव्स. अजून काय, येस, नाईफ, के एन आय एफ ई, एफ ई ने एंड झालाय, काय येईल, के एन आय एफ ई काढून टाकायचं, एफ किंवा एफ ई एंडला आला की तो काढायचा आणि त्याच्या जागेवर काय लागायचंय, व्ही आणि ई एस. ओके, आता जे एंड होत आहेत वाय ने, तर वाय काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा आणि त्याच्या जागेवर काय लावायचा, आय ई एस. ओके, प्रथमेश आहे लक्ष, बेबी, वाय ने एंड झालाय, बी ए बी आय ई एस. लेडी, वाय काढायचा आणि एल ए डी आय ई एस. ओके, अजून काही राहिलं का, ओके झाले. हे रेग्युलर वर्ब्सच्या अंडर येतात, सॉरी हां, रेग्युलर नाउन्सच्या अंडर येतात. आता काही असे नाउन आहेत सिंग्युलर प्लुरल करताना जे जे कॉमन नाही आहेत, ज्याला म्हणजे एस, हे इयर्स, व्ही इयर्स असं काही लावलं नाहीये. जसं आपण चाइल्ड जर घेतला तर चाइल्डचा प्लुरल काय होतो, चिल्ड्रन, आहे वेगळी स्पेलिंग. फूटचं काय होतं, फिट. टूथचं काय होतं, टेथ. अजून काय एक्झाम्पल आहे, वुमॅन, मॅनचं काय होतं, वुमेन, एमियन, मॅनचं काय होतं, मेन. होय की नाही, तर ह्यांची डायरेक्ट स्पेलिंग चेंज होते, हे लक्षातच ठेवायचे. काही असे पण वर्ड्स आहेत ज्यांचे सिंग्युलर आणि प्लुरल काय आहेत, सेम आहेत. एक्झाम्पल, शिपचा प्लुरल काय आहे, शिप, शिप्स होत नाही. अजून काय आहे, डियर, डियरचा डियर असा राहतो, डियर्स होत नाही. हेअर, हेअरचा हेअर्स होत नाही. सँड, सँडचा सँडच राहतो. काही असे पण वर्ड्स आहेत, नाउन आहेत ज्यांचे प्लुरल फॉर्म ते वर्ड स्वतःच आहेत, प्लुरल फॉर्म एक्झिस्ट करत नाही त्यांचा. ठीक आहे, त्याच्यानंतर काही असे नाउन आहेत जे पेअर मध्ये अवेलेबल आहेत. ओके, जे पेअर मध्ये आहेत त्यांचा सिंग्युलर फॉर्म एक्झिस्ट नाही करत. ओके, जसं सीझर्स, सीझर म्हणतो का आपण, नाही, बिकॉज सीझर्स ही पेअर मध्ये आहे. ठीक आहे, याचा सिंग्युलर नाही, सीझर नाही, सीझर सीझर्स नाहीये. ओके, स्पेक्टॅकल्स, स्पेक्टॅकल नाही म्हणत आपण, स्पेक्टॅकल्स. ट्राउझर्स, पॅन्टला दोन पाय आहेत की नाही, शूज म्हणतो आपण, शू म्हणतो का, नाही. मग हे असे जे आहेत जे पेअर मध्ये आहेत ते ऑलरेडी प्लुरल फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतात, त्यांचा सिंग्युलर नाहीये. अजून काही सब्जेक्ट नेम्स आहेत, ओके, जे प्लुरल मध्ये एक्झिस्ट करतात. जसं की काय, फिजिक्स, ओके, मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक म्हणतो का आपण, फिजिक म्हणतो का आपण, नाही. ओके, हे प्लुरल मध्येच आहे. ओके, इंग्लिश नाही काही सब्जेक्टचे नेम इंग्लिश नाही. ओके, नंबर कळाला काय आहे. आता
आता नेक्स्ट काय दिले नाउन चॅप्टर मध्ये? जेंडर. जेंडर किती टाइप्सचे आहेत? जेंडर किती टाइप्सचे आहेत? 2. किती आहेत? 4. येस. एक मिनिट. नाउन जेंडर. जेंडर आर ऑफ gender are of 4 types. Masculine, next is feminine, common and neuter. Masculine म्हणजे काय? feminine म्हणजे काय? झालंय ना इतक्या वेळा. M for male. मेल साठी जे जे नाउन्स यूज होतात ते कशाच्या अंडर येतात? मॅस्क्युलाइन. फेमिनाइन फीमेल साठी जे यूज होतात फेमिनाइन. ओके. काय येऊ शकतं इथे? मॅन. इथे काय येणार? वुमॅन. लायन, लायनेस. इथे लँडलॉर्ड, लँड लेडी. ओके. पीकॉक, पी hen. येस. ही गोट, शी गोट. ही गोट, शी गोट. ठीक आहे. मेल साठी येणारे जे जे नाउन आहेत ते येतात मॅस्क्युलाइन. फिमेल साठी जे जे यूज होतात ते होतात फेमिनाइन मध्ये. कॉमन मध्ये काय येतं? कॉमन मध्ये काय येतं? हा, बोथ आणि फिमेल साठी जे यूज होतात वर्ड्स असे नाउन जे इट कॅन एक्झिस्ट इन बोथ मेल आणि फिमेल मध्ये. जसं एक्झाम्पल काय सांगू शकता? डॉक्टर. डॉक्टर म्हणलं तर मेल डॉक्टर पण आहे, फिमेल डॉक्टर पण अवेलेबल आहे, होय की नाही? फ्रेंड, मुलगाही असू शकतो, मुलगीही असू शकते फ्रेंड. कझिन, मग कझिनच्या अंडर नाईस येते आणि नेफ्यू येते. ओके. पॅरेंट, पॅरेंट्स हे येतात कॉमन. म्हणजे ज्याच्यामध्ये हा वर्ड आला, हा नाउन आला की इट कॅन बी अ मेल और इट कॅन बी अ फीमेल, ते येतात कॉमनच्या अंडर. न्यूटर मध्ये काय येतात? प्लेस नाही येत, थिंग येते. प्लेस येते का? येते, येते. न्यूटर मध्ये येते. नॉन लिव्हिंग थिंग्स और प्लेसेसची नावं. ओके. येस. हाऊस, हॉस्पिटल, चेअर, लायब्ररी. येस. स्कूल. येस. नॉन लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत ह्या येतात न्यूटरच्या अंडर. ओके. नाउन चॅप्टर क्लिअर आहे? नाउन्सचे किती टाइप्स आहेत? 5 सांगितले. कोणकोणते? मटेरियल नाउन. प्रॉपर नाउन मीन्स व्हॉट? स्पेसिफिक नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, एनिमल और अ थिंग. कॉमन नाउन मध्ये काय येणार? कॉमन नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, एनिमल और अ थिंग. ओके. नंतर काय ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये काय येतं? नेम्स ऑफ फीलिंग्स, इमोशन्स, क्वालिटी हे येणार. कलेक्टिव्ह नाउन मीन्स? कलेक्टिव्ह नाउन्स मीन्स बंच का? द नेम given to a group. Yes, it is a name of a group or a collection of person or things. Person or things. ठीक आहे. आणि मटेरियल नाउन मीन्स नेम गिवन टू अ मटेरियल.
त्याच्यानंतर काय पाहिले, नंबर्स. नंबर्स मध्ये काय येतात, सिंग्युलर आणि प्लुरल वेगवेगळे सांगितले. काही प्लुरल एस ने ऍड केल्यावर होतात, ES, एफ किंवा FE असेल तर VES, IES. शिवाय जे कॉमन नाही आहेत इरेग्युलर पण सांगितले, जसं चाइल्ड, चिल्ड्रन, टूथ, टीथ, माईस, हे की नाही, माऊस, माईस असे होतात. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण, जेंडर. जेंडर किती टाइप्सचे आहेत, 4 टाइप्सचे आहेत. मॅस्क्युलाइन, फेमिनाइन, कॉमन आणि न्यूटर. मॅस्क्युलाइन मीन्स जे मेल साठी नाव येतात ते, फेमिनाइन फीमेल साठी, कॉमन मीन्स इट कॅन बी आयदर अ मेल ऑर अ फीमेल, अँड न्यूटर मध्ये काय येतात, नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके. त्यानंतर काय आहे तुमचं चॅप्टर, पजेसिव्ह केस. 4th चॅप्टर काय आहे, possessive. Possession means what, possession means what, हे माझं आहे, हे की नाही, माझं काहीतरी आहे, ह्याचं काहीतरी आहे. possession means it shows the thing belongs to someone, त्याला म्हणतात. आणि possessive case डेफिनेशन काय दिले बघूया. the possessive case is chiefly used to show possession. possession म्हणजे तेच, ती कोणाची तरी बिलॉंगिंग आहे. we use an apostrophe to show this. काय दाखवतो आपण, apostrophe. हा काय आहे सिंबल, apostropheचा. एक्झाम्पल, this is मीना's book. काय आहे एक्झाम्पल, this is मीना's book. आता ह्याला S लावला म्हणजे ह्या खूप साऱ्या मीना झाला का, नाही. खूप मीना आहेत का, नाही. मीनाज apostrophe देऊन काय केलेलं आहे, S लावला म्हणजे ही मीनाची बुक आहे. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलाय, ओके. द पॉझेसिव्ह केस इज ऑल्सो यूज टू शो ऑथरशिप और ओरिजिन. ऑथरशिप म्हणजे एखादी गोष्ट बुकचा ऑथर आहे किंवा ही गोष्टी ओरिजिनली ह्या प्लेसला बिलॉंग करते, नाही का. ओरिजिनॅलिटी दाखवण्यासाठी पण पॉझेसिव्ह केस यूज करतात. एक्झाम्पल काय दिलं, शेक्सपियर्स प्लेज आर वेल नोन. शेक्सपियर कोण होते, प्लेज म्हणजे काय, शेक्सपियर्स प्लेज वेअर वेल नोन. प्लेस म्हणजे काय, त्यांनी लिहिलेले ऍक्ट्स, ड्रामास जे होते ते. ठीक आहे. आता ते प्ले त्यांनी आयदर स्वतः केलेले असतील किंवा त्यांनी राईट डाऊन केलेले असतील. आता ते आहेत का, नाही. पण तरीही त्यांचे प्ले आपण करू शकतो, ऍक्ट करू शकतो. बट बेसिकली ते कोणाला बिलॉंग करतात, शेक्सपियरला. जरी सध्या तरी ते करत नसतील, दुसरं कोणी करत असेल तरी ते ओरिजिनल कोणाचे आहेत, शेक्सपियरचे आहेत. म्हणून शेक्सपियर्स प्लेज आर वेल नोन. हा अपॉस्ट्रॉफी देऊन एस लावला. मीन्स ओरिजिनली हे कोणाचे आहे किंवा ऑथरशिप दाखवायची असेल तर ते काय करतो, अपॉस्ट्रॉफी एस करून दाखवतो आपण. ठीक आहे. आता काही रूल्स सांगितले आहेत. ऍड एस टू द सिंग्युलर नाउन. द गर्ल्स हाऊस. काय दिलेलं आहे, द गर्ल्स हाऊस म्हणजे एखाद्या कोणाची बिलॉंगिंग आहे, हे सुद्धा त्याचंच एक्झाम्पल आहे. काय करतो आपण, कोणाचं तरी आहे हे दाखवण्यासाठी, ही बुक कोणाची आहे, मीनाज बुक म्हणजे मीनाची आहे. अपॉस्ट्रॉफी एस लागला म्हणजे तिची आहे. द गर्ल्स हाऊस म्हणजे ह्या मुलीचं ते घर आहे, गर्ल्स हाऊस. ओके. कोणाचं तरी आहे हे दाखवण्यासाठी तो जो कोणता नाउन आहे त्याला काय करतो आपण, अपॉस्ट्रॉफी देऊन एस लावतो. ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितलंय, ऍड ओनली अपॉस्ट्रॉफी टू अ नाउन ऑलरेडी एंडिंग इन एस और इफ द वर्ड एंड्स ऑन अ हिसिंग साउंड. ओके. एक्झाम्पल काय दिलंय, हरीज सूट किंवा काय दिले नेक्स्ट, जस्टिस सेक. आता इथे हॅरीज हे नाव आहे ऑलरेडी, इट इज एंडिंग विथ एस. मग हे हॅरीजचा सूट आहे हे सांगायचंय. मग पुन्हा आता हे त्याचं नाव आहे, पुन्हा त्याला आपण हे लावणार का, अपॉस्ट्रॉफी, हॅरीज सूट असं म्हणणार आहोत का आपण त्याला, नाही. मग जे वर्ड्स
ऑलरेडी एक्झिस्ट करतात एंडिंग विथ एस, त्याला आपण ॲपोस्ट्रॉफी एस देत नाही, त्याला फक्त काय देतो, ॲपोस्ट्रॉफी लावतो. ओके, हॅरीज सूट. ओके, हॅरीज बॅग. मिस्टर दास हाऊस. मिस्टर दास ऑलरेडी इट इज एंडिंग विथ एस. कोणतरी दास नावाचा माणूस आहे, त्याचं घर आहे असं जर सांगायचं असेल, जसं इथं गर्ल्स हाऊस म्हणलं तसं हे दास नावाचा जो कोणी व्यक्ती आहे त्याचं घर आहे हे सांगायचं असेल तर काय करणार, त्याला फक्त ॲपोस्ट्रॉफी देणार. जे ऑलरेडी एंड होत आहेत एस ने, त्यांना आपण काय देतो, फक्त ॲपोस्ट्रॉफी साइन देतो. नाव हिअर द वर्ड्स विच आर एंडिंग विथ अ हिसिंग साऊंड. ओके, जस्टिस सेक. इथे जस्टिसचा अर्थ काय, कशासाठी, जस्टिस मीन्स व्हॉट, कोणाला तरी न्याय देतोय ना. ओके, म्हणजे कोणतं तरी चांगलं काम करण्यासाठी, कशाच्या तरी स्पेसिफिक पर्पज साठी हे चाललंय. जस्टिस मीन्स व्हॉट, पाहता ना, ऑर्डर अदालत मध्ये थांबलेत, होय की नाही. तर जस्टिस साठी का करायचंय, चांगलं वागायचंय किंवा त्यांनी पण पॉझिटिव्ह रिझल्ट का द्यायचाय, कोणाला तरी न्याय मिळावा, जस्टिस मिळावा म्हणून. जस्टिस सेक. वेन इट इज एंडिंग विथ अ हिसिंग साऊंड ऑलरेडी, त्यावेळेस काय देतो आपण, ॲपोस्ट्रॉफी एस. सॉरी, ॲपोस्ट्रॉफी एस नाही देत. ओके, जस्टिस सेक. कळालं. नेक्स्ट काय आहे, ऍड एस टू द प्लुरल नाउन दॅट एंड्स विथ द एस. आता ज्यावेळेस प्लुरल नाउन आहे, जसं चिल्ड्रन, चिल्ड्रन हा प्लुरल आहे ऑलरेडी. चाइल्डचं चिल्ड्रन झाले म्हणजे ऑलरेडी खूप मुलं आहेत, ऑलरेडी खूप मुलं आहेत, पण त्या मुलांची कोणती तरी वस्तू आहे हे सांगायचंय. तर त्या केसमध्ये सुद्धा प्लुरलला काय देतो आपण, ॲपोस्ट्रॉफी एस. चिल्ड्रन्स बॅग. आता मुलं ऑलरेडी 10 मुलं आहेत, मग चिल्ड्रन बॅग म्हणायचंय का, नाही. जरी तो प्लुरल आहे तरी पण ते काय आहे, चिल्ड्रन्स बॅग. ॲपोस्ट्रॉफी एस देणार आहे प्लुरलला. नेक्स्ट काय आहे, ऍड ओनली ॲपोस्ट्रॉफी टू द प्लुरल नाउन्स दॅट आर एंडिंग इन एस. आता हे तसंच झालं, चिल्ड्रन ॲपोस्ट्रॉफी एस, प्लुरल एक्झिस्ट करतो तरी त्याला ॲपोस्ट्रॉफी एस देणं गरजेचं आहे. आता असे काही प्लुरल जे ऑलरेडी एस ने एंड होत आहेत, आता हॉर्सेस प्लुरल आहेत, मग ऑलरेडी एस ने एंड होत आहेत, तर ह्याला ॲपोस्ट्रॉफी एस द्यायचा का फक्त ॲपोस्ट्रॉफी द्यायचा, हॉर्सेस का हॉर्सेस ॲपोस्ट्रॉफी एस. हा, मग असे प्लुरल जे एंड होत आहेत एस ने, त्यांना ॲपोस्ट्रॉफी लागणार. हॉर्सेस टेल सपोज. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेला आहे रूल, ऍड एस टू द लास्ट वर्ड इफ द नाउन इज मेड अप ऑफ मोर दॅन वन वर्ड. इफ द नाउन इज मेड अप ऑफ मोर दॅन वन वर्ड, जसं मदर इन लॉ. ओके, मदर इन लॉ मीन्स हू, सपोज माझी मदर इन लॉ कोण आहे, माझी सासू. ठीक आहे. ब्रदर इन लॉ म्हणजे कोण, नवऱ्याचा भाऊ, हे की नाही, असे वर्ड्स आहेत की नाही. मदर इन लॉ जर मोर दॅन वन वर्ड असे कंबाईंड वर्ड्स बनले असतील तर त्याला काय लावतो आपण, ॲपोस्ट्रॉफी. जास्त सासूंबद्दल बोलायचे तर मदर्स इन लॉ किंवा मदर इन लॉज असं नाही म्हणत आपण, मदर इन लॉज. नेक्स्ट काय आहे, पॉझेसिव्ह केस इज जनरली नॉट युज्ड फॉर द न्यूटर जेंडर. पॉझेसिव्ह केस बद्दल आपण पाहिलं, ॲपोस्ट्रॉफी एस लावायचं किंवा ॲपोस्ट्रॉफी लावायचं. पण जर न्यूटर जेंडर असेल, त्याचं प्लुरल आपल्याला करायचंय किंवा त्याचं ही गोष्ट आहे. जसं की एक्झाम्पल काय दिलंय, द कॉर्नर ऑफ द टेबल. द कॉर्नर ऑफ द टेबल, टेबलचा कॉर्नर असं सांगायचं की नाही, टेबलचा कॉर्नर. मग असं म्हणू शकतो का आपण, द टेबल्स कॉर्नर म्हणू शकतो का आपण, नाही. ज्या वेळेस न्यूट्रल गोष्टींबद्दल बोलतोय आपण त्यावेळेस असा ॲपोस्ट्रॉफी एस लावू शकत नाही. त्यावेळेस काय म्हणायचंय, द कॉर्नर ऑफ द टेबल. ठीक आहे. हे रूल्स त्यांनी सांगितलेत पॉझेसिव्ह केसचे. समजलेत आहेत. ओके. एक्सरसाइज तुम्ही तुमच्या मनाने सॉल्व्ह करायच्या आहेत. ओके. आता नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे ॲडजेक्टिव्ह. हा मी सध्या ॲडजेक्टिव्ह नाही सांगत आहे, हा मी तुम्हाला उद्या सांगेल. एक मिनिट, मी रेकॉर्डिंग